शिक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. ज्या पद्धतीने खासगी शिक्षण संस्थांनी आपल्या स्वतःच्या परिस्थित्या सावरण्यासाठी आणि ज्या पद्धतीने तुम्हाला भले लठ्ठ मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, भले मोठ्या पद्धतीच्या भौतिक सुविधा आणि ज्या पद्धतीच्या शिक्षणाच्या नवनवीन संकल्पना दाखवून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीने लुटलं जातं त्याची चर्चा सध्या पावसाळी अधिवेशनात जोरात सुरू आहे. खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्नामध्ये ही जी सगळ्यात मोठी जी निकड आहे आणि शिक्षण जरी आमच्या मूलभूत अधिकारामध्ये असेल तरी आजही शिक्षणाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं ओरबाडण्याची पद्धत सामाजिक भूमिकेत सुरू झाली आणि ज्या पद्धतीने पालक म्हणजे या शिक्षण संस्थेचं पूर्ण असल्याची भूमिका समोर येते. वास्तविक स्वरूपात ही शिक्षणाच्या ज्या भूमिका आमच्या समोर आणून ठेवल्यात आणि शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने भरडलं चाललंय ते भरडणं जाणं सामाजिक परिस्थितीसाठी किती योग्य आहे. आणि जर मूलभूत अधिकारामध्ये जर शिक्षण हे आमच्या हक्काचं असेल, सरकारनं किंवा शासनानं हे या संदर्भात ज्या पद्धतीनं भूमिका घेऊन सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारं ही पूर्णपणे खुली केली पाहिजेत. कारण की शिक्षण हे भारताच्या विकासाचा मुख्य स्रोत आहे, मुख्य खत आहे आणि या स्रोतामुळेच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होणार आहे. पण आज ज्या पद्धतीने शिक्षण संस्थांनी आपली आरेरावी आणि ज्या पद्धतीच्या भूमिका दाखवत सर्वसामान्यांना ओरबाडण्याची परिस्थिती केली आहे ना, त्याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणजे सगळ्याच भूमिकेचा मूळ सार आहे. कारण शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि प्रगतीशिवाय समाजाचा विकास नाही. खऱ्या अर्थानं शिक्षण हा विषय सगळ्यांच्या जिकरीचा विषय झालेला आहे. कारण की सगळ्यांनाच आपल्या पाल्यांना एक उज्ज्वल भविष्य देण्यासाठी, त्यांना समर्पक पद्धतीने सामाजिक परिस्थितीमध्ये उतरण्यासाठी आणि ज्या पद्धतीने चढाओढीच्या स्पर्धेच्या युगात आज ज्या परिस्थित्या सर्वसामान्य पालकांना चिंतेच्या भोवरात टाकतात ना, ते म्हणजे चांगल्या पद्धतीचं शिक्षण. वास्तविक परिस्थितीत पाहिलं तर शिक्षण हा मूलभूत अधिकारामधला एक अधिकार आहे. ज्या पद्धतीने अन्न, वस्त्र, निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा जरी असल्या पण या सगळ्या गरजा मिळवण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांचा विकास करण्यासाठी शिक्षण हे मुख्य स्रोत म्हणून पाहिलं जातं. ज्या पद्धतीने अगोदर म्हणजे जरी आम्ही भूतकाळात नाही गेलो तरी ज्या मध्य दशकामध्ये जेव्हा भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हापासून ज्या पद्धतीने शिक्षणाच्या बाबतीत शासनाने जागृत राहायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने शिक्षणाची भूमिका या सर्वसामान्यांसाठी उघडी केली पाहिजे होती, ती आजही दरवाजे उघडलेले नाहीयेत. कारण की ज्या पद्धतीनं या शिक्षण व्यवस्थेमध्ये खाजगी शाळांचं जे पीक उगवलंय ना, ज्या पद्धतीने खाजगी शाळांनी आपली वर्चस्व या सामाजिक भूमिकेत मिळवलंय, त्यामुळे आज खऱ्या अर्थानं या वर्चस्वामुळे सर्वसामान्य माणूस मात्र अडचणीत चांगलाच सापडलाय. कारण की प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या पाल्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका समाज पटलावर दाखवाव्या, त्याच्या उद्याच्या भवितव्यासाठी आज आपल्याकडून काही कसूर राहू नये यासाठी पालक नेहमी संघर्षात असतो. भले कमाईचाराने आणि खर्च बाराने जरी असला तरी तो कशा ना कशा पद्धतीने आपल्या मुलाच्या शिक्षणासंदर्भात वेगवेगळ्या परिस्थिती अवलंबून आपल्या मुलाचं शिक्षण चांगल्या पद्धतीने कसं होईल याकडेच केंद्रबिंदू असतो. पण याचाच फायदा या शिक्षण संस्था उचलतायत का? वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या शिक्षण संस्थांनी आज जी आपली मोनोपल्ली वापरली आहे, ज्या पद्धतीने पालकांवर सक्ती केली आहे आणि या सक्तीच्या नादात ज्या पद्धतीने मूळ संकल्पना ही बाजूला राहून ज्या पद्धतीने अनास्तव गोष्टींना जास्त महत्व देऊन या शाळांनी खऱ्या अर्थानं समाजाचं शोषण करतायत का, असे अनेक प्रश्न आता पटलावर येऊ लागलेत. आणि हे प्रश्न घेऊन आज चित्राताई वाघ पावसाळी अधिवेशनात गरजल्या. ज्या पद्धतीने त्यांनी या खाजगी शिक्षण संस्थेच्या संदर्भात किंवा स्टेट बोर्डच्या शिक्षण पद्धतीमध्ये ही एक नवीन फॅड आलंय, नवीन एक संकल्पना आली आहे की ज्या पद्धतीने मुलांच्या अभ्यास पाठ्यक्रमांच्या व्यतिरिक्त तो अनास्तव बोबाट घालून ज्या पद्धतीने पालकांकडून पाहिजे त्या पद्धतीने पैसे उकळण्याची पद्धत.
कारण की खाजगी शिक्षण संस्था म्हणले की फक्त पैशाची सर्रास लूट. मग त्यामध्ये त्यांच्या गणवेशापासून त्यांच्या वह्या पुस्तकं, त्यांचे बूट, त्यांची जे काही रोज लागणारी दैनंदिन आवश्यक गोष्टी या शाळेनेच ठरवाव्या की पालकांनी कुठून विकत घ्यावं. खऱ्या अर्थानं प्रत्येक पालकाचा हे स्वतंत्र अधिकार असला पाहिजे. ज्या पद्धतीने दिलेल्या शाळेने दिलेला गणवेश हा कुठून घ्यायचा, मुलाला पाठ्यपुस्तकासाठी लागणारी जी साधन सामग्री आहे ती कुठून घ्यायची, त्या मुलाच्या येण्या जाण्यासाठी जी परिस्थिती आहे ती कशी वापरायची, हा पालकाचा स्वतंत्र मुद्दा असला पाहिजे. पण आजकाल ज्या पद्धतीचे फॅड झाले आणि या शाळेने हा धंदा मांडलाय. प्रत्येक शाळेने आपला हा धंदा मांडून जास्तीत जास्त कमाई करून आपल्या परिस्थिती कशा सावरता येईल, मग यासाठी सगळ्याच पद्धतीचे प्रयोग करण्यात येतात. वास्तविक स्वरूपात जर मुख्य प्रश्न जर हा ऐरणीवर येतच नाही, कारण की या ज्या इंटरनॅशनल स्कूल आहेत, ज्या सीबीएसई शाळा आहेत किंवा ज्या या खाजगी इंग्लिश शाळा आहेत, त्या शाळांमधल्या जी काही शिक्षक मंडळी असतात किंवा जी ज्ञानदान करण्यासाठी ज्यांना नेमलं जातं, ते लोक आज कशा पद्धतीने भरडले चालले. वास्तविक परिस्थितीत सगळ्यात जास्त परिस्थिती यांच्यावरच बेतते, कारण की तुटपुंज्या मानधनावर यांना शाळेत काम करावं लागतं. ज्या मानधनामध्ये यांचा घर खर्च आणि संसाराचा गाडा सुद्धा ओढला जात नाही, एवढे पगार दिले जातात आणि त्या परिस्थितीनं त्यांच्याकडं पाहिजे त्या पद्धतीनं अहोरात्र काम करून घेणं हे शालेय शिक्षण म्हणजे या खाजगी संस्थेचं धोरण बनलंय. वास्तविक स्वरूपात जर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या पालकांकडून फीस आकारल्या जातात, ज्या पद्धतीने या पालकांकडून ज्या साधन सामग्री दाखवून जवळपास एका विद्यार्थ्याच्या संदर्भात जर पहिलीला प्रवेश घ्यायचा असेल तर कोणत्याही खाजगी संस्थेमध्ये गेल्यानंतर 50,000पेक्षा खालचा आकडा कुठेही सापडणार नाही. जर पहिलीच्या मुलाला जर शिक्षण घेण्यासाठी जर 50,000 रुपये पालकांना फक्त शाळेच्या फी साठी द्यावा लागत असेल, गणवेश, त्याच्या येण्या जाण्याची खर्च, बाकीची जी काही सोयी सुविधा त्याला वेगळे पैसे मोजावे लागतात. जर सर्वसामान्य लोक एखाद्या कुटुंबातल्या कर्त्या माणसाचा जर पगार 10,000 असेल आणि त्या घरात 2 मुलं जर खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या परिस्थितीत आले असतील आणि त्या 2 मुलांना शिक्षण देण्यासाठी जर चांगल्या संस्था म्हणजे या इंग्रजी माध्यमाच्या शाळा जर निवडण्याची वेळ आली तर त्या पालकांनी करावं काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाकडे कोणीही बघायला तयार नाही, कारण की ही सगळ्यात मोठी सामाजिक भूमिका आहे. आज खऱ्या अर्थानं ज्या समाजामध्ये जर पाहिलं तर नोकरदारांचं प्रमाण किती आहे आणि नोकरदारांसारखे गळेलठ्ठ पगार किती जणांना आहे, बोटावर मोजण्या इतकेच. कारण की शासकीय सेवेत जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आज वास्तविक स्वरूपात सामाजिक जीवनामध्ये ज्या लोकांची भूमिका आणि मग ही सगळी भूमिका फक्त या 30% लोकांसाठीच नेमली आहेत का, म्हणजे जे एक सधन आणि सुखरूप जीवन जगणारे नोकरदार, मोठे व्यापारी यांच्यासाठी त्या सगळ्या व्यवस्था आहेत का. मग 70% जी सर्वसामान्य लोक असतात ते आपल्या जीवाचा आकांत करून, जीवाची पराकाष्ठा करून या पद्धतीने आपल्या मुलाला शिकवण्यासाठी धडपडत असतात ना, पण शेवटी या पद्धतीनं जर परिस्थित्या जर या सर्वसामान्यांसमोर मांडल्या गेल्या आणि चित्राताईंनी ज्या विचारलेल्या प्रश्नांमध्ये खरं मर्म हेच होतं की सामाजिक परिस्थितीमध्ये मग यांना नियंत्रित करण्यासाठी सरकारकडे काही धोरणं आहेत का. कारण की या बाबतीत फक्त शासनाच्या वतीनं एकच उत्तर दिलं जातं की या शाळांना फक्त आम्ही ना हरकत प्रमाणपत्र देऊ शकतो, बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते केंद्र शासनाकडून यांच्या मान्यता मिळतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. आता जर या लोकांना अशा पद्धतीने बेलगामी पद्धतीने जर सोडलं गेलं असेल, या पद्धतीने यांच्यावर स्वैराचार करण्याची यांना मुभा दिली गेली असेल तर वास्तविक स्वरूपात या पद्धतीच्या भरडा हे पालकांचा काढणार नाही हे कशावरून. असे अनेक प्रश्न आता समाज पटलावर शिक्षणाच्या बाबतीत निर्माण होत आहेत. शिक्षण एकीकडे मूलभूत अधिकारामध्ये टाकायचं, सर्वांचा अधिकार त्या शिक्षणावर आहे असं दाखवायचं, आरटीआय खाली कोट्यावधी रुपयांचा निधी शिक्षणासाठी खर्च करायचा, मग सर्वसामान्य मुलांच्यासाठी
ज्या पद्धतीने ही शिक्षणाची दारं उघडी झाली पाहिजे, सर्वांना शिक्षणाच्या पासून वंचित न ठेवता ती कोणतीही शाळा असेल, 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण जर शासनाने ह्या नियमात जर नियम जर धरला आणि या घोषणा जर जाहीर केल्या की 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण हे मोफत असेल, तर खऱ्या अर्थानं या शिक्षणाच्या खऱ्या बोजाखाली दबलेला पालक मुक्ततेचा श्वास घेईल. कारण की जर 1लीचा खर्चच 50,000 रुपये असेल, तर त्याच्या भवितव्यावर ज्या पद्धतीच्या व्यावसायिक शिक्षणामध्ये त्याचा मुलगा गेल्यानंतर, व्यावसायिक शिक्षणामध्ये त्यांनी पदार्पण केल्यानंतर त्या पालकाची परिस्थिती काय राहील. म्हणजे पहिल्यांदाच सगळ्या मुलांनी पाणी ओढून घेतल्यावर त्या मुलाला पुढच्या भवितव्यात काय करता येईल, असे अनेक प्रश्न समाज पटलावर थैमान मांडतायत. पण उत्तर मात्र शंकीच्या स्वरूपात फक्त यक्ष प्रश्नासारखी उभी आहेत. उत्तरच सापडत नाहीयेत. कारण की त्या पद्धतीच्या ठोस उपाययोजना आणि त्या पद्धतीचे धोरणात्मक निर्णय या शासनाकडून कधीही घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळं आजही सर्वसामान्य माणूस जो आज पोटाच्या खळगी भरण्याच्या भ्रमंतीत आहे, ज्याला खऱ्या अर्थानं रोजगारासाठी ज्या पद्धतीच्या अहोरात्र कष्ट करावे लागतात, त्या कुटुंबाला जीवनाची यात्रा चालवणं अवघड आहे. मग मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी ज्या पद्धतीचा आकंत आणि ज्या पद्धतीच्या परिस्थिती त्यांच्या अंगावर आणून सोडल्या जातात ना, तीच खरी या समाजाची खरी वेदना आहे. ही वेदना सामाजिक स्तरावर खऱ्या अर्थानं उचलली गेली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आमच्या हातात काही नाही म्हणणारे लोक, फक्त आम्ही बेबाकी ना हरकत प्रमाणपत्र देऊ शकतो, त्यांच्या हातात, कारण की राज्य चालवण्याची भूमिका त्यांची, ते त्यांच्या राज्याच्या अंतर्गतच त्या सगळ्या या गोष्टी अवलंब केला जातो आणि या राज्यातच त्यांचे शिक्षण संस्था आणि या राज्याचे नागरिकच त्यांचा कुरण बनलेली आहे. त्यामुळं हा प्रश्न लातूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उचलण्यात आला. लातूरच्या जागरूक पालकांनी ज्या पद्धतीने एका इंग्रजी शाळेच्या विरोधात गट शिक्षण अधिकाऱ्यासमोर ज्या पद्धतीची आंदोलनं केली आणि खऱ्या अर्थानं यांचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणात महत्वाचा होता. पण याच्यावर विचार करतोय कोण? कारण की सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं एक साखळी बनवली आहे, सिंडिकेट निर्माण केलंय आणि या सिंडिकेटमध्ये जो ओरबडला चाललाय तो सर्वसामान्य पालक. जर इंग्रजी शाळेच्या जर पाठ्यपुस्तकाची जी साहित्य सामग्री आहे ती फक्त एकाच दुकानावर का उपलब्ध होते, मग बाकीच्या दुकानदारांना किंवा बाकीच्या व्यापाऱ्यांना ती विकण्याचा अधिकार का नाही? हे असे अनेक प्रश्न आता समाज पटलावर रेंगाळू लागलेले आहेत. पण याचं उत्तर ही शासन कशा पद्धतीने सोडवतं आणि या शासनाला या उत्तरासाठी कशा पद्धतीने विवेश करता येईल या संदर्भात तुमच्या डोक्यात काही शिजत असेल तर निश्चित कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून माझं मनोबल वाढवा. नमस्कार.